इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे। टाटा कॉलनी परिसरात धाड टाकून हे दाम्पत्य पकडण्यात आले असून महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने टाटा पॉवर परिसरातील जुनी सोनिया कॉलनी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। धाड टाकणाऱ्या पथकात सुरेश जाधव, प्रकाश पाटील, रामदास उगले, मनोरमा सावळे आणि विक्रम पाटील यांचा समावेश होता। अंजुरा कमल हसन आणि कमल हसन हरजत अली असे या दाम्पत्याचे नाव असून हे दोघे मागील 17 वर्षापासून कल्याणमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते। सध्या या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। काल 16/12/2024 रोजी कोळशेवाडी पोलीस स्टेशनात जुनी सोनिया कॉलनी चाळ नंबर 7 घर नंबर 5 या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघं जण हे विना पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश्वर उगले नेमणूक युनिट 4 उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 1172/2024 पासपोर्ट अधिनियम कलम 3(4) व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13(14) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत। सर हे काय काम करायचे आणि कुठे हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता, तो कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता। त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती। किती वर्षापासून वास्तव्य करतो? आमचे 7 ते 8 वर्षापासून इथं राहत असल्याचे समजलेले अजून पुढे सखोल तपास चालू होते। अजून कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3(4) आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13(14) अन्वये कारवाई करीत आहोत।